तयारीत राहायचंय। या पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर नाणेफेक केली जाईल मैदानाच्या आतमध्ये। चला त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय। टीम प्रवेश 11 पाय नाणेफेक विन झाले आणि निर्णय स्वीकारला। इथे मात्र प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा आणि आमंत्रित केले गेले। टीम यश 11 साविंद्र संघाला फलंदाजी करण्याकरिता चला पंच आपण सुद्धा पोहोचायचंय। चला आपण आजच्या दिवसातील पुढच्या सामन्याला इथे सुरुवात करतोय। दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये जात आहेत। हितेश चौधरी आपणास विनंती असेल आपण आता अजिबात टीम मीटिंग न करता मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करायचा आहे आणि त्याचबरोबर सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे। यानंतर इग्नेश इलेव्हन राहणार टीम आणि आई गावदेवी कोंबडपाडा टीम आपण दोघांनी सज्ज राहायचं आहे। पहिल्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर आम्ही टॉस बॉक्समध्ये करणार आहोत, तर दोन्ही टीमचे कॅप्टनने उपस्थित राहणं फार महत्त्वाचं आहे। सामन्याला सुरुवात होत आहे। सामना 4 षटकांचा राहील। पंच या गोष्टीची आपण नोंद घ्यायची आणि खेळाडू आपण सुद्धा या गोष्टीची नोंद घ्यायची। यश 11 आपला अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये अजूनही पोहोचला नाहीये। यश 11 आपला अतिरिक्त खेळाडू पोहोचलाय, आत्ता पोहोचलाय। असं वाटलं की उदयला आमंत्रित केलं जाईल। डीजे आपण त्वरित आपली जागा घ्यायची आहे। डीजे ऑपरेटर
चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम यश 11 साविंद्रा संघाकडून. यस साविंद्रा संघ आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय आणि यश 11 साविंद्रा संघ आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. साविंद्राचा विचार केला तर आमचे सुद्धा मित्र यतीन पाटील बॉबजी यांच्या इंस्टाग्रामच्या व्हिडिओला तब्बल 2 मिलियन व्ह्यूज सध्या तरी पाहायला मिळत. सध्या सेलिब्रिटी लेवलला आहे बॉबजी सुद्धा. जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. आदित्यला आणले गेलंय, असं वाटलं की उदयला आणलं जाईल. गोलंदाजी ट्रॅकवर पण नाहीये. आदित्यचा पहिलाच बॉल, घातक गोलंदाजी, पहिल्याच बॉलवर विकेटचं पतन. फलंदाजाला दाखवला गेलाय तंबूचा रस्ता. फलंदाज थँक्यू डीजे. फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळालं. इथून मात्र आदित्य आणि न्यू बॅटर अनिकेत मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी दाखल होत असताना आपण पाहत आहे. आदित्यचा विचार केला तर पहिल्याच बॉलवर चांगली सफलता मैदानामध्ये आपल्या टीमकरिता देत असताना डावखुऱ्या हाताचा फलंदाज अनिकेत सध्या तरी दाखल होतोय. आपण पाहत आहे निसर्गाची देण आणि दैवी देण म्हणून ज्या फलंदाजांकडे पाहिलं जातो तो हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस आपण पाहत आहे स्ट्रोक चांगला आहे, पॉवरफुल स्ट्रोक. आपल्या खेळाडू कक्षाच्या भेटीला निघालाय चेंडू. बाउंड्राईच्या पलीकडे वन बाउन्स क्लिअर करत चेंडू सीमारेषा पार, चौकार. चौकार पाहायला मिळाला. इथून मात्र आपण पाहताय चांगली सुरुवात अनिकेतच्या मार्फत. पुन्हा एकदा व्हेरिएशन पहा. 360 अंशाचं जर का मैदान आहे तर 360 अंशामध्ये खेळणं कुठेतरी गरजेचं आहे. आणि यावेळेस स्वतःची दर्शवत असताना हाही चेंडू बाउंड्राईच्या पलीकडे, चौकार. थँक्यू सो मच डीजे. लगातार 2 चेंडू आणि 2 चौकार, बदला पुरा असं म्हणायला हरकत नाही आहे. पहिल्याच बॉलवर जर का विकेटचं पतन झालं. पुढच्या बॉलला यावेळेस चांगल्या पद्धतीने अटॅकिंग बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. पंचांनी खूप वेळ घेतला गेला आणि तदनंतर इशारा पंचांचा अंशापर्यंत पोहोचलाय. फलंदाज बाद होतोय, परतावं लागतं तंबूच्या आसऱ्याला. जरूर गाणं हे आपण करूयात इथून मात्र कंटिन्यू. चला नेक्स्ट मॅच रिग्नेश 11 राहणार आणि त्याच्या विपक्षात आई गावदेवी कुंभडवाडा. बोट टीम कॅप्टन्स आपण बी रेडी राहायचंय.
भिवंडी इमर्जिंग क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रिग्रेजी पाटील यांचा हा संघ आपल्याला सध्या तरी पाहायला मिळतोय. आणि यावेळेस फटका फसारा पुनश्च एकदा आपण पाहत आहे. अगदी सोपा झेल मैदानाच्या आतमध्ये लगातार 2 चेंडू 2 विकेटचं बदल. नक्कीच याही वेळेला लगातार 2 चेंडू आणि 2 विकेटचं बदल मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळालंय. पहा गोलंदाज जेव्हा भारी पडतोय त्याच्यानंतर फलंदाज भारी पडताना आपल्याला पाहायला मिळालं. पण सध्या तरी या 2 चेंडूंचा विचार करता गोलंदाजांना कमबॅक करून दाखवलं यावेळेस या चेंडूवर. कौशिकनी बॅटर हो याही वेळेला दांडी दांडी गुल करणारा हा चेंडू आणि असं म्हणायला हरकत नाही आहे. विकेट हॅट्रिक आणि या स्पर्धेतील निखिलेश शेलार आणि विराज ग्रुप 1200 आयोजित इवन चषक 2025 मधील पहिली विकेट हॅट्रिक कोणाच्या नावावर तर ते मात्र आदित्यच्या नावावर. एकदा जोरदार टाळ्या आदित्यकरिता. षटक समता क्रमांक 1 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4-8. म्हणायला हरकत नाहीये. टीम अर्थातच जी गोलंदाजच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. परवेश 11 संघाचे जे गोलंदाजीचे रेकॉर्ड्स आहेत ते सध्या तरी वाढायला सुरुवात झाली आहे. पहिल्या निर्धाव शतक उदयच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळालं होतं. या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिकचा विचार केला तर आदित्यच्या मार्फत पाहायला मिळाली आहे. आणि तोच उदय आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर ज्याच्या पहिल्याच बॉलवर 2 धावा कन्वर्ट करण्यामध्ये यश 11 साविंद्र संघाला सध्या तरी यश प्राप्त होत असताना 2 धावा मिळतील. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचेल 10. क्रिकेटचं दैवत भारतरत्न अर्थातच सचिन रमेश तेंडुलकर सरांच्या जर्सी क्रमांक धावफलकावर सध्या तरी जॉईन होत असताना बॉल यावेळेस काय घडतं तर खेळताना थोडासा त्रास डेफिनेटली उद्भवला गेला आणि चेंडूची सांगता इथून मात्र निर्धाव स्वरूपात होत असताना आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉल आपण इथून मात्र पाहत आहे. चेंडू संपतायत 2. धावसंख्या 10 या अंकावर स्थिरतावर होत असताना थोडंसं फलंदाजी करत असताना डेफिनेटली त्रास उद्भवला जाऊ शकतोय. कारण गोलंदाजीचा जो अटॅक आहे तो सध्या तरी खूप सारा स्ट्रॉंगली आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चला गेम स्पीडअप करा मित्रांनो. आम्ही सातत्यानं तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. गेम स्पीडअप करणं इथून मात्र बंधनकारक असेल कारण आधीच थोडासा वेळ जास्ती खर्च झाला आहे. त्यामुळे वेळेच्या बाबतीत सहकार्य करणं तुम्हाला बंधनकारक असणार आहे. पहा चेंडू कुठून कधी कसा पसार झाला फलंदाजाला ही ठाऊक नाही आहे. ही शैली गोलंदाजाला अवगत असणं गरजेचं आहे. पहिल्या चेंडूवर 2 धावा कन्वर्ट केल्या नसत्या निर्धाव जर का गेला असता तर कदाचित आता मात्र हे 3 चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळाले असते. चांगली षटक फेकण्याची शैली पाये संघाच्या गोलंदाजांमध्ये पाहायला मिळते. खूप सारं वेट केलं गेलं आणि चेंडूला पाठवलं गेलं बाउंड्राईच्या पलीकडे. चेंडू निघून जातोय. बाउंड्राईच्या पलीकडे तर गेलाय पण पाहणी केली जाईल की नक्की काय मिळणार आहे आणि काय नाही. चार
चला त्या क्षेत्रामध्ये जो चेंडू गेलाय तो कृपया करून पाठवून द्यायचा आहे. कार आतमध्ये येऊ शकते आणि त्या क्षेत्रामध्ये जो चेंडू गेलाय तो आपण त्वरित इथे मात्र पाठवून द्यायचा आहे. चला स्वयंसेवक किंवा आमचे प्रेक्षक राजा जे तिथे उपस्थित आहे, ज्या ज्या क्षेत्रामध्ये चेंडू जाईल कृपया करून आयोजकांना सहकार्य करा आणि ज्या क्षेत्रामध्ये चेंडू जातील ते चेंडू आपण त्वरित पाठवून द्यायचे. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज पुढचा बॉल. हो याही वेळेला गुटना टेक और सिक्सर देख चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे हाही निघून चाललाय सरळ सीमा रेषापार. षटकार 6. चला मॅच बॉल पोहोचलाय, तो आपण सगळ्यात आधी कलेक्ट करूयात आणि या मॅचला करूयात. कुठलाही टाईम जास्त न घेता मॅचला सुरुवात आपल्याला पाहायला मिळाल्या. धावसंख्या या षटकाराच्या बढतीनं 20 या अंकावर पराग ऑन फायर असं म्हणायला इथून मात्र हरकत नाही आहे. चांगले स्ट्रोक सध्या तरी परागच्या मार्फत कन्वर्ट होत असताना हलक्या हातानं दिशा दर्शवण्याचं काम यावेळेस आपण इथून मात्र पाहत आहे. एक चौकार एक षटकार आल्यानंतर थोडंसं कमबॅक करणं गोलंदाजाच्याही मनामध्ये होतं, पण सध्या तरी फलंदाजानं कुठेतरी एक सिंगल कन्वर्ट केली गेली आणि धावसंख्या 21-21 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळालं. षटक संपलंय क्रमांक 2चं. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21. चला नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल अर्थातच टीम रिग्नेश 11 राहणार आणि त्याच्या विपक्षात 2 हात करताना पाहायला मिळेल आई गावदेवी कुंभडपाडा. चला आपण बी रेडी राहायचं आहे. 4थं षटक जसं संपेल तसं आपण कुठलाही वेळ न घेता त्वरित टॉसबॉक्समध्ये विराज अँड विहान कंपनी टॉसबॉक्समध्ये आपण इथे मात्र पोहोचायचं आहे. मॅचला होती सुरुवात. गोलंदाज वेदांत तयार. षटक क्रमांक 30 महत्वाचं षटक. ओहो वेदांतचाही पहिलाच बॉल परागच्या बॅटमधून हाही चेंडू निघालाय. सरळ चेंडू चालला इथून गोरसईमधून साविंद्राच्या भेटीला. दोन चेंडू आणि 2 षटकार. चांगले गीत सबसे गातील गौतमी पाटील हिने हे गाणं रीलवर सध्या तरी आणलं आणि आपण पाहिलं. खूप सारं प्रसिद्ध होतानाही आपण पाहिलं. लगातार 2 चेंडू आणि 2 षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे अर्थातच 33 या अंकावर धावफलक. अटॅक कुठेतरी मात्र जो दबदबा होता गोलंदाजीचा टीम पाय संघाकडून तो मोडून आणि तोडून काढण्यामध्ये यश सध्या तरी परागच्या मार्फत चाविंद्र संघाकडून होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवरफुल स्ट्रोक आपण पहिल्या 2 चेंडूंवर पाहिल्यात.
गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज वेदांत इथे मात्र सज्ज होत असताना आपण पाहतो षटकातील पुढचाही बॉल बॅक साईडला या चेंडूला दिशा दर्शवण्याचं काम. बाउंड्रीच्या बाहेर तर चेंडू गेलाय पण दन दन करत 1 2 3 टप्प्या अखेर चेंडू चौकार 4. गोलंदाज सय्यद व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 38 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना असं वाटतं की कुठेतरी आता मात्र स्लो क्रिकेटला सुरुवात झाली आहे की काय या चेंडूनं किंवा कदाचित गोलंदाजाच्या मनावर असणार प्रेशर षटकाराने एक चौकार कन्वर्ट झाल्यानंतरचं या वाईटच्या स्वरूपात दिसत असताना गोलंदाज सय्यद पुढचा बॉल आहे यावेळेस भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. एकच धाव मिळते कारण पहा धाव जेव्हा कन्वर्ट करायची होती तेव्हाही थोडंसं फुटवर्क खराब पाहायला मिळालं आणि त्याच्यानंतर ते खराब असताना धाव घेणं थोडंसं कठीण झालं. एकच धाव अंकित केली गेली. धावसंख्या 39. गोलंदाज सय्यद वेदांत हो खराब बॉल खराब चेंडूची डिलिव्हरी वाईट बॉलचा इशारा पंचांकडून आपण पाहत आहे आणि एक वन बाउन्स करण्याची जी मुभा असते ती सुद्धा संपुष्टात येताना आपल्याला पाहायला मिळते. 4 गडी जेव्हा बाद झाले होते टीमचा विंदर संघाची तेव्हा धावसंख्या होती 8 पण आता मात्र धावसंख्या 40 या अंकावर जाऊन पोहोचली आहे. म्हणजे वैयक्तिक 30 धावसंख्येची खेळी इथे मात्र केली आहे किंवा साकारली आहे. 1 अँड ओनली 1 एकटा लढला आहे तो म्हणजे अर्थातच पराग. अजूनही मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे पराग तोपर्यंत अशा अपेक्षा आकांक्षा सातत्या पल्लवीत राहण्याचं काम सध्या तरी होताना आपल्याला पाहायला मिळेल. निर्धावफेकी डॉट बॉल इथून मात्र आपण पाहत आहे आत्तापर्यंत वेदांच्या भात्यातील चेंडू संपलेत 5 लास्ट टू गो. शेवटच्या अंतिम एक चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र शेष राहत असताना बाकी राहत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. डॉट बॉल आहे. षटक समता क्रमांक 3चं 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 40. क्रिकेटमध्ये कारण अंबालागरी तो खूप सारं फेमस होताना आपल्याला पाहायला मिळालं. चला शेवटचं षटक आहे आणि टीम रिग्नेश 11 राहणार आणि त्याच्या विपक्षात आई गावदेवी कोंबडपाडा. बोथ टीम कॅप्टन्स आपण बी रेडी राहायचं आहे. हितेशला आणले गेले. दिशा दर्शवण्याचं काम टेक्निकल स्ट्रोक आहे आपण पाहत आहे. प्रतीक तिथे मात्र पोहोचतोय चांगलं क्षेत्ररक्षण सध्या तरी होत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. 2 धावा इथे मात्र अंकित केल्या जात आहेत. धावसंख्या 42 या अंकावर धावफलक आपण हितेशला पाहत आहे. शेट माणूस या नावानं दोस्तीच्या दुनियेमध्ये खूप सारं प्रसिद्ध असणारं नाव आहे आणि
गोलंदाज सज्ज होतोय. याही वेळेस डॉट बॉल पहा अजूनही आपल्याला 4 चेंडूंचा खेळ शेष राहताना पाहायला मिळतोय आणि परागच्या अर्धशतकाकरिता फक्त आणि फक्त 18 धावसंख्येची गरज आहे. या येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये 18 धावा कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळेल का, अर्धशतक होताना पाहायला मिळेल का, पण नाही. अपील तर स्ट्रॉंगली झाली आहे. जेमे तेमे हा फटका कन्वर्ट केला गेलाय असं म्हणायला इथून मात्र हरकत नाही आहे. फेकी झाली आहे इथे मात्र लीगबायच्या स्वरूपात 1 धाव मिळेल आणि दुसऱ्या धावसंख्येचा इथून मात्र प्रयास करत असताना रनआउटची विकेट फलंदाज बाद. धावसंख्या 43 शेवटच्या अंतिम 3 चेंडूचा खेळ बाकी राहत असताना आपण पाहत आहे या येणाऱ्या 3 चेंडूवर या मॅचचं भव्य सध्या तरी आपल्याला पाहायला मिळणार आहे. किती धावसंख्येचं आव्हान मिळणार हे येणारे 3 चेंडू इथे मात्र दर्शवताना पाहायला मिळतील. चला हितेश थोडंसं घाई करा आणि त्वरित आपण चेंडू डिलिव्हर करायला सुरुवात करायची. पुढचा बॉल याही वेळेस परागच्या बॅटमधून चेंडू चाललाय बाउंड्रीच्या पलीकडे फेकून देत आहे षटकार 6. पुढचाही बॉल हाही भिरकावून देण्याचा सक्सेसफुली प्रयत्न. हाही चेंडू परागच्या बॅटमधून चाललाय बाउंड्रीच्या पलीकडे षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचली 55 या अंकावर आणि वैयक्तिक जर का आपण परागची पाहिली तर 45. ओहो हो मिस केलं गेलं यावेळेस आपण इथून मात्र पाहत आहे अर्धशतकाची खेळी इथून मात्र हुकली. पण संघाला जेव्हा अडचण होती तेव्हा अडचणीमध्ये एक संकट मोचक म्हणून ज्यांनी काम पाहिलं अतिशय चांगली खेळी गेली. एकदा जोरदार डळ्या आपण वाजवूया तिथे मात्र पराग करीत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 55 विजयाकरिता 56 56 धावसंख्येचं आव्हान ऐकवण्याकरिता कॉमेंट बॉक्समध्ये जॉईन होती संदेश सर. चला आपण दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण बोलूया. आपण टॉस बॉक्समध्ये वेळ न घेता आपण टॉस करत आहोत. रिग्नेश इलेव्हन रानाल टीमचे कॅप्टन यशराज पाटील कोपर आपण आला असेल तर आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. आणि त्याचबरोबर आई गावदेवी कोंबडपाडा टीम एक बिग मॅच यानंतर पाहायला मिळेल. तर इथे टॉस करतायत तेजस झोबी टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये गेलेले आहेत. वाड्याचे समालोचक आहेत आणि त्यांच्या शुभास्ते पुढील मॅचचा टॉस होत आहे. यस रिग्नेश इलेव्हन टीमचा कॉल आहे आणि टॉस इथे जिंकलेला आहे रिग्नेश रानाल टीम संघाने. डिसिजन थोडंसं पेंडिंग ठेवला आहे कारण की येणाऱ्या 2 षटकानंतर तो डिसिजन तुमच्यापर्यंत नक्कीच आम्ही पोहोचू. तोपर्यंत जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे जिथे लक्ष फार मोठं ठेवण्यात आलेलं आहे. धावा झालेत 55 आणि अब तक 56चा टार्गेट. 24 चेंडूचा खेळ बाकी आहे. तर आपण फिल्डिंग लावून घ्यायचं आहे. यश इलेव्हन सावेंद्र टीम संघाचे यश चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे.
क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं वेळ फार इथे एक्स्ट्रा खर्च होत आहे. सो रिक्वेस्ट असेल यश 11 सामिंद्र टीम संघाच्या कॅप्टनला की आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. फार आपण उशीर केला आज. संघांनी भरपूर थोडासा उशीर केलेला आहे. खास करून आर्यर खाडी टीम संघाला या स्पर्धेतून बाहेर केलेला आहे आपण. येणाऱ्या स्पर्धेमध्ये नक्कीच प्रत्येक संघाला विनंती असेल की आपण सर्वांनी वेळेवर जा, कारण की स्पर्धा फार मोठी असते. आज मोनिशला भरपूर दिवसानंतर पुन्हा एकदा भिवंडी इमर्जन्सीच्या माध्यमातून खेळताना बघितलं आहे. मात्र फर्रागने आपला नॅचरल क्रिकेट खेळला आज आणि काय फटकेबाजी केली. मुंबई इंडियन्सची आठवण करून दिली हिटमॅन रोहित शर्माचे. आज 45 धावा अगदी त्यांनी बनवल्या आपल्या संघासाठी. टीम मित्रांनो 8 धावांवर जबल 4 विकेट होते आणि त्यानंतरची भागीदारी फर्राग वन मॅन आर्मी मैदानाच्या मध्ये खेळताना पाहायला मिळाली. 30 धावांची भागीदारी झाली होती. मात्र स्वतः वैयक्तिक त्याने 45 धावा बनवल्या आपल्या संघासाठी आणि लक्ष जो आहे 56 धावांचा ठेवलेला आहे. तुम्ही पाहतात सन्माननीय प्रतापदादा पाटील उपसरपंच रानालगावचे आणि त्याचबरोबर उद्योगपती उमेशजी सोनाणे साहेब विराज ग्रुप 1200 या स्पर्धेला त्यांचं विशेष सहकार्य आहे. A1 चषक 2025. त्यानंतर दीपेश भुईर यांचा बॅनर समाजसेवक तुम्ही पाहतायत. त्यानंतर आमचे सर्वांचे लाडके सन्माननीय भरतदादा जाधव यांना आपण पाहतोय. या स्पर्धेचा हा चषक तुम्हाला पाहायला मिळतोय. या स्पर्धेची थीम तुम्हाला पाहायला मिळते. त्यानंतर सन्माननीय दिनेशदादा भुईर माजी उपसरपंच शेलार यांचा बॅनर, योगेशजी जाधव यांचा देखील बॅनर पाहायला मिळते. गौतमजी उबाले साहेब यांना कोण विसरणार, फार मोठे व्यक्तिमत्व आहे. संदीपदादा पाटील यांचं देखील फोटोज तुम्हाला पाहायला मिळते. घनश्याम भोईर, त्याचबरोबर हा आमचा आयोजक बॅनर तो पाहायला मिळतो. निकलेश शेलार आहे तिथे. त्याचबरोबर अर्जुनजी गुप्ता साहेबांचा हा फोटो तुम्हाला पाहायला मिळत आहे. सनी जनयानी समाजसेवक. चला मॅचच्या दिशेने. थँक्यू सो मच प्रिन्स मूवीज किंग ऑफ लाईट टेलिकास्ट. प्रत्येक गोष्टीला आपल्या कॅमेरामध्ये कैद करताना आपण पाहतोय. मग आयोजक असो, मग पाहुणे असो, मग खेळाडू असो, मग मैदानामध्ये चालू असलेले जे नियम पंचांचे वाईट असो, नो बॉल असो, चौकार षटकार असो, अशा काही गोष्टी ज्या आहेत कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत प्रिन्स मूवीज ही 2011 पासून आर के ट्रॉफीपासून सुरू असलेली ही वाहिनी आहे. एक मात्र भिवंडीची पहिली वेबसाईट आहे प्रिन्स मूवीज किंग ऑफ लाईट टेलिकास्ट. त्यांच्या वाहिनीवर सुरू असलेला हा A1 चषक 2025 आपण पाहतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. लक्ष 56 धावांचा आहे. मॅच फार मोठा होईल कारण की दोन्ही संघाकडे चांगली गोलंदाजी होती. मात्र पहिल्या डावामध्ये थोडीशी गोलंदाजी जी आहे उद्ध्वस्त करताना बघितलं आपण परागने अगदी 45 धावा ठोकल्या होत्या पहिल्या डावामध्ये. आता प्रत्युत्तर कोणत्या प्रकारे दिला जाईल इथे आपण बघणार आहोत. प्रवेश 11 पाय टीम संघाच्या माध्यमातून. षटक क्रमांक पहिला गोलंदाज इथे गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहे. इथे यश 11 साविंद्र टीम संघाचा 12वा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गेल्या म्हणजेचा एक खेळाडू त्यांच्याकडे कमी आहे. मात्र नावापूर्व आपण पराग गोलंदाजी नावं आपण आमच्यापर्यंत नक्की पोचवा. अजिंक्य, आदित्य, यस. पहिला चेंडू आदित्यच्या गोलंदाजीच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल आणि बॅटर देखील सज्ज आहे खेळपट्टीवर. जितू स्ट्रायकिंगवर आहे आणि त्याच्या सोबत आपण पाहतोय नो स्ट्राईकला. तर सामन्याला सुरुवात अब तक 56 टार्गेट. एक टार्गेट चांगला ठेवलाय 4 षटकामध्ये. काल 4 षटकामध्ये 54 धावा झाल्या नव्हत्या. शेवटच्या षटकामध्ये 4 धावा डिफेन्स केल्या होत्या. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगला होता कालचा. पहिला चेंडू, पहिला अटॅक समोरच्या दिशेने. स्ट्रेट ड्राईव्ह आणि चेंडू चाललाय सीमा रेखा पार. येतोय चौकार. नॉट क्लास स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाला. स्ट्रेट ड्राईव्ह क्रिकेटमध्ये सेफ फटका पाहायला मिळाला. हा चेंडू थोडंसं लेग स्टंप सोडून जात आहे. पंच सर आमच्याकडे वळतायत
आम्हाला इशारा करतात की हा चेंडू स्वेअर आहे, वाईट आहे. एक धाव धावपलकावर एक्स्ट्रा स्वरूपात लागली गेली आहे. जितूच्या बॅटमधून पहिला चौकार आला होता. थोडासा पेशी रिलीज इथे स्वतःला करणं फार महत्त्वाचं आहे गोलंदाज आदित्यला. आज दुसरा दिवस या स्पर्धेचा A1 चषक 2025 आपण पाहता मित्रांनो. रवेश नो स्ट्रायकिंगला आहे. ओ, पहिला चेंडू जेव्हा चौकार आला तेव्हाच दबावामध्ये होता गोलंदाज आदित्य. पुन्हा एकदा वाईट टाकलाय. बॅक टू बॅक दुसरा वाईट इथे आलेला आहे आणि धाव पलकावर 6 धावा. गोलंदाज सोबत थोडीशी चर्चा करणं फार महत्वाचं आहे. परागला पोचणं फार महत्वाचं आहे, कारण की या धावा थांबवू शकतात. तुमच्याकडे गोलंदाजी चांगली आहे, तुमची लेंथ लाईन चांगली ठेवणं फार महत्वाचं आहे. व्हेरिएशन भरपूर आहे गोलंदाजाकडे. याच्या अगोदर लेग स्टंपवर ठेवला होता आणि त्यानंतर बॉम्बसर चेंडू टाकला आणि अधिक बॉम्ब झाला होता. पहा, बॅटच्या रेंज मध्ये चेंडू आलाय, मिडल झाला आणि चेंडू चालला सीमा रेखा पार. येतोय षटकार. जे निखिल, क्या बात आहे. षटकार आला, चौकार आला, म्हणजेच पॉवर प्लेच्या षटकामध्ये प्रत्युत्तर दिला जात आहे. इथे परिस्थिती चांगली नव्हती. जेव्हा पहिल्या डावाला सुरुवात झाली होती यश 11 चाविंद्र टीम संघाची, अगदी 8 धावा आणि 4 विकेट होते. मात्र इथे सुरुवात प्रत्युत्तर देत असताना पहिल्या सुरुवातीलाच इथे धावफलकावर 12 धावा ज्या आहेत जोडल्या गेलेल्या आहेत. लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न, लेग कट करण्याचा प्रयत्न होता. इथे सोडून दिला असता कदाचित वाईट मिळाला असता. पंच देखील विचारात पडले असतील की चेंडू बॅटला लागलाय, म्हणजेच हा एक धाव स्कोरबोर्ड लागली जाते. धाव संख्या 13 धावा, 13. कमबॅक करायचं असेल तर आदित्यला विकेट घेणं फार महत्वाचं आहे. पुढच्या मॅचचा टॉस झालेला आहे. रिग्नेश 11 राणा टीम संघाचं डिसिजन पेंडिंग आहे, कारण की पुढच्या षटकापर्यंत जर डिसिजन आला नाही तर समोरच्या संघाला टॉस विन दिला जाईल. नियम टू नियम ठेवा आपण. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मिस टाइम, टॉप चेंडू हवेमध्ये आणि स्वतः आदित्य कोणत्या प्रकारची चुकी करत नाहीये आणि कमबॅक करताना आपल्या गोलंदाजीमध्ये विकेट डाऊन. डीजे न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये आदित्य. आता आदित्यच्या अगेन्स्ट आदित्य असेल, कारण की पहिला विकेट इथे मिळालेला आहे. कमबॅक इथे पाहायला मिळाला, तो म्हणजेच यश 11 चाविंद्र टीम संघाच्या माध्यमातून. आपण जो सामना पाहतात, एका बाजूला परवेश देवलीकर प्राईम टीम, परवेश 11 पाये टीम आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय यश 11 चाविंद्रा टीम. भरपूर चांगला क्रिकेट तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल दिवसभरामध्ये. आणि उद्या या स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस असेल आणि उद्या बुद्धिस्ट क्रिकेट असोसिएशनचे सामने तुम्हाला एक से बढ़कर एक संघ खेळताना पाहायला मिळतील या स्पर्धेच्या माध्यमातून. आदित्य पुढचा चेंडू षटकातील, पुढचा चेंडू अगदी आपण पाहतो सरळ निघून गेलाय. विकेट किपर मोनीशच्या हातामध्ये इथे येतोय डॉट चेंडू. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू षटकातील आदित्य. धावा झाल्या धावफलकावर 13 धावा, 13. एक विकेट गमावलाय पाये टीम संघाने. ऑफस्टिकचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. डॉट चेंडू टाकला गेला आदित्यच्या माध्यमातून. धावा थांबल्या गेलेल्या आहेत. मागच्या 3 चेंडूपासून एकही धाव खर्च केले नाहीये. पहिल्या 3 चेंडूमध्ये अर्थातच 13 धावा आल्या होत्या. 3 चेंडूचा कमबॅक पाहायला मिळाला. पहा, दोन्ही संघांना विनंती असेल, जर तुम्हाला पाण्याची आवश्यकता असेल तुम्ही पाण्याची बिंदास मागणी करा मैदानात.
कारण की पहिल्या 3 चेंडूवर 13 धावा आल्या होत्या आणि त्यानंतरचे 3 चेंडू डॉट. कुठेतरी डोकेदुखी ठरली आहे मागच्या षटकामध्ये पाये टीम संघाला. येणाऱ्या बॅटिंगमध्ये इथे चौधरीचं येणं बाकी आहे. एक चांगला ट्रेडिंगला असलेला हा खेळाडू आहे. चालू अंगामध्ये खूप चांगल्या चांगल्या स्पर्धेमध्ये आपली बॅटिंगची जादू दाखवत असताना या संपूर्ण भिवंडीमध्ये त्याचं येणं बाकी आहे. चला वेळ घेऊ नका आपण जास्त मित्रांनो. आज शेड्यूल आम्हाला लवकरच कंप्लीट करायचं आहे. अगदी वेळेवर सुरू झाला होता, मात्र थोडासा ब्रेक आला, काही हरकत नाही आहे, असं होत असतो. यस, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला पॅनलाइज केला जात आहे. त्यांची ड्रेसिंग त्यांची कंप्लीट नाही आहे, इनकम्प्लीट आहे. त्या गोष्टीकडे पंचांचं लक्ष पहा. विनोद नाईक सर आहेत, म्हणजे या बारक्या गोष्टींवर देखील लक्ष ठेवण्याचं काम ते नेहमी करत असतात. तर त्या पॅनल्टीच्या धावा आम्ही ॲड करतोय. तर टोटल धावसंख्या 15 धावा झालेली आहे. आता आपण म्हणू शकता की एक चांगली सुरुवात. पाये टीम संघाच्या खेळाडूंना विनंती असेल लक्षात घ्या की आपण 2 धावा ॲड केलेल्या आहेत. ज्या ड्रेस कोड त्यांचं कंप्लीट नाही आहे त्या कारण आपण यश 11 चावेंद्र टीम संघाला पॅनलाइज केलेला आहे. गोलंदाजीमध्ये दुसरा षटक टाकण्यासाठी गोलंदाज व्हीआयपी डाईस इन कडून कौशल आलेला आहे गोलंदाज. ओ जोरदार लाऊड अपील होती आणि नक्कीच पंचांनी सांगितलं की थोडंसं इम्पॅक्ट जो आहे थोडंसं बाहेर आम्हाला पाहायला मिळाला, म्हणूनच आम्ही हा निर्णय घेतला की हा एक धाव पूर्ण आहे. तर एका धावाने 16 धावा धावफलकावर 16. स्ट्रायकिंगवर फलंदाज आपल्याला पाहायला मिळते. जितू आता नो स्ट्राईकला आलेला आहे. आदित्यच्या बॅटमधून ही धाव तुम्हाला पाहायला मिळते. आदित्यचा हा स्ट्रोक जबरदस्त क्लासिक भन्नाट स्ट्रोक आणि चेंडू चालत सीमा रेखा पार येते चौकार. भरपूर जेव्हा संगीत हा यूट्यूबच्या माध्यमातून आला तेव्हा भरपूर चर्चेला आला होता आणि सर्व बुद्ध समाजाच्या लोकांनी या गाण्याला भरपूर वाव दिली होती. तर इथे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला. पुढचा चेंडू इथे फसला गेला. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाही. आता चेंडू सीमेच्या दिशेने निघाला. मिती 4 धावा. चौकारांच्या हॅट्रिकवर आलेला आहे बॅटर आदित्य. धावा झालेल्या आहे. धावफलकावर 24 धावा. 24 मॅच मध्ये कमबॅक तुम्हाला पाहायला मिळत आहे. टीम प्रवेश पाये टीम संघाच्या माध्यमातून. गोलंदाजी करताना गोलंदाज कौशल राईट आर्म ओ द विकेटने. बॅटर सज्ज आहे आदित्य. पुढे एकदा मोठा स्ट्रोक खेळलेला आहे ऑन साईडला मिड विकेट क्षेत्रावर. क्षेत्ररक्षक बघत राहील. चेंडू चाललाय सीमा रेखा पार. षटकार. धावा धावफलकावर झालेल्या आहेत त्या म्हणजे आता 30 धावा. येणारे अजूनही आमचे एक्सपर्ट स्कोरर आम्हाला सांगतात की 26 धावांची आवश्यकता आहे. चेंडूचा खेळ बाकी आहे 14 चेंडू आणि 26 धावा. समीकरण सोपं केलंय त्या. जी मेहनत घेतली होती परागनी आपल्या पहिल्या डावामध्ये त्या मेहनतीला आता कुठेतरी थोडासा दिशाभूल केली आहे गोलंदाजाने, कारण की या धावा डिफेन्स करायचे आहेत. 45 धावा बनवणं म्हणजे खाऊ नाहीये टेनिस क्रिकेट बॉलमध्ये. रिग्नेश 11 टीम देखील आपण पाहतो इथे पोहोचली गेली आहे आणि आर्यन 11 देखील पोहोचली गेली आहे.
फायटर टीम मैदानाच्या आतमध्ये आली, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सुरुवातीला संदीप जुकर, त्याच्या मागे दीपेश नाईक आणि त्यानंतर संदीप पाटील, त्रिमूर्ती पोचली गेली आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तिथे धावा झालेल्या आहेत. धावफलकावर 30 धावा, 26 धावांची आवश्यकता आहे. 14 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी करताना गोलंदाज कौशल थोडंसं चर्चेमध्ये, कारण की खर्च जास्त आहे या षटकामध्ये. पहा, ऑफ स्टिक्सवर चेंडू ठेवला होता. थोडासा वेग आणि गतीमध्ये थोडासा वेग जो आहे वाढवण्यात आला होता आणि चेंडू बीट केलाय. ते चांगली आता कमबॅक आपण म्हणू शकता. समीकरण आता 13 चेंडू 26 धावा, प्रति चेंडू मागे 2 धावा बनवायचे आहेत. कौशल मोठा फटका खेळलाय, गॅप भरपूर मोठा होता, शतरक्षक पोहोचलाय, फिल्डिंग चांगली राहिली आहे, मात्र चेंडू चाललाय सीमा रेखापार, येतोय चौकार. तर आर्यल खार्डी टीम संघाला वॉकआउट केला या स्पर्धेच्या बाहेर. तर निर्णय आपण सांगायचा आहे, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. अगदी कोंबडपाडा टीम संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं आहे. तर कोंबडपाडा टीम संघाने थोडंसं जी अंगामध्ये आळस आहे ती आता सोडून द्या आणि थोडंसं कुठेतरी वर्कआउट करा. थोडंसं रक्त जो आहे गरम करा, कारण की यानंतर तुम्हाला खेळायचं आहे. कारण की आल्यापासून आपण कूलरची हवा भरपूर खाली आहे. चला मॅचच्या दिशेने जाऊया. षटक क्रमांक 3 टाकण्याकरिता इथे गोलंदाज आलेला आहे. डाकुरी आताचा गोलंदाज अनिकेत आलाय. अनिकेतला इथून जास्त नाहीये, 10च्या आतमध्ये धावा खर्च करायचे आहेत आणि बॅटरला इथून 2 मोठे फटके खेळणं फार महत्वाचं आहे. 22 धावा, 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. महाराष्ट्र होमगार्ड पोलीस आमचे दीपेश नाईक, जय मल्हारचे मालक, जय मल्हार बैल जो आहे मोठा त्याचे मालक आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. इथे स्विच हिट आणि चेंडू चालले सीमा पार, येतोय चौकार. आहे धावफलकावर 38 धावा, शॉर्टकटने जाण्याचा प्रयत्न केला गेलाय. आमचे मोठे बंधू संदीप पाटील इथे उपस्थित झालेले आहेत. आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. हा चौकार जितूच्या बॅटमधून आला. जितूने आतापर्यंत 2 चौकार, 1 षटकार आणि 2 सिंगलच्या मदतीवर आपण पाहतोय खेळपट्टी खेळत आहे. चांगली यादगार इनिंग पेश करत आहे आज जितू आणि त्याचबरोबर आदित्य. आदित्यने देखील 3 चौकार, 1 षटकार टोकले आतापर्यंत. कमबॅक करावा लागेल. गोलंदाज अनिकेतला विकेट्स घेणं फार महत्वाचं आहे. विकेट फार काही सांगून जाईल या मॅच मध्ये. खराब चेंडू टाकलाय. दबाव थोडासा, वाईटचा पंचांचा इशारा, एक्स्ट्रा धाव. धावसंख्या 39 धावा धावफलकावर. अतिरिक्त धावांना थांबवणं फार महत्वाचं आहे. या धावा डोकेदुखी नेहमी ठरल्यात, आपण बघितल्यात प्रत्येक मॅच मध्ये. ऑफस्टिकचा चेंडू ऑनसाइडला टर्न केल्या. चेंडूला लॉंगनला शतरक्षक आदित्य आहे. फिल्डिंग चांगली आहे. फक्त आणि फक्त इथून तुम्हाला एकच धाव घेता येईल. स्ट्राईक चेंज केली जाईल. धाव संख्या 40 धावा, 10 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. समीकरण सोपं आहे, मात्र काही होऊ शकतो. इथून विकेट जर आला तर दबाव देखील बनू शकतो. जितू आणि आदित्य याची भागीदारी होते. पहिला विकेट लवकर पडला होता. हा चेंडू थोडासा कटर चेंडू होता, मात्र अधिक
ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू टर्न झालेला आहे आणि पंचाने पुन्हा एकदा वाईट इथे इशारा केलेला आहे. म्हणजे या षटकामध्ये 2 वाईट आलेत आणि एक बॉम्बस्टर टाकलेला आहे ते दर्शवताना आपण पाहतो गोलंदाजाला. बुद्धार्थ याचं देखील शुभ आगमन झालंय. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. हा चेंडू खराब आहे. लेंथ लाईन चुकीची पकडली आहे गोलंदाजाने. आता राऊंड विकेटने गोलंदाजी केली तरच वाचू शकतो असं मी म्हणू शकतो. एक 42 धावा धावफलकावर. काल मित्रांनो घरच्या मैदानावर जय बजरंग पॉवर शेला टीम संघाला एक मोठा झटका लागला. काल काय सामना राहिला होता स्पार्टन 11 टीम संघाच्या माध्यमातून. दर्शनने एक चांगला उत्तर दिला इथे आम्हाला की आम्ही आमच्या फ्रेंड सर्कलमध्ये खेळलो आणि आम्ही या चालू हंगामामध्ये दुसऱ्यांदा फायनलमध्ये प्रवेश झालेलो आहोत. पुढचा चेंडू इथे आपण पाहतोय खाली क्षेत्रामध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे आलाय. एक सिंगल धाव इथे पूर्ण झालेला आहे. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न खाली क्षेत्र आणि अजून एक चौकार तुम्हाला पाहायला मिळेल. धावांची आवश्यकता आहे. अजूनही 9 धावांची आवश्यकता आहे आणि चेंडूचा खेळ बाकी आहे. 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. हा चेंडू जर डॉट आला ना तर मॅच बनेल. शेवटचा चेंडू आहे. हा चेंडू जर डॉट आला ना तर मॅच बनू शकतो. टोटल 5 चेंडू झाले सर. पहिला चौकार आला, त्यानंतर वाईट आला, सिंगल आला, 2 वाईट बॅक टू बॅक सिंगल आणि एक चौकार आला. शेवटचा चेंडू बाकी आहे. मॅच बनली आहे जर चेंडू डॉट आला तर. तीन वाईट आहेत ना सर. दोन चौकार आहेत, 3 सिंगल आहेत. हिशोब क्लिअर आहे कारण की टीम मॉनिटर देखील 5 चेंडू झालेले आहेत. शेवटचा चेंडू डॉट असेल तर मजा येईल. गोलंदाज अनिकेत तुमचे 2 12वे बसलेले आहेत. एक नाही ते 2. प्लीज सो रिक्वेस्ट नो ऑर्गमे संपर्बित. तुमच्या संघाचे 2 12वे खेळाडू बसलेले आहेत. पाये टीम लक्षात असू द्या. सर 1 मिनिट द्या. विनोद नाईक सर 1 मिनिट द्या. थोडंसं यूट्यूबच्या माध्यमातून थोडंसं मागे घेऊया आपण. काय घडलं नक्की एक षटकाचं ते तुम्हाला हायलाईट तुमच्यापर्यंत पोहोचू देईन. पहिल्या चेंडूवर चौकार आला, अगदी बरोबर. वाईट आला, त्यानंतर सिंगल धाव आली होती. बॅक टू बॅक 2 वाईट आले होते. हे आपण पाहू शकता 2 वाईट टाकले होते गोलंदाजाने. ते दाखवलं जात आहे प्रिन्स भविष्या माध्यमातून. स्कोरच्या माध्यमातून मात्र 4 चेंडूचा खेळ झालाय.
गोलंदाजी करताना गोलंदाज अनिकेत. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे षटकातील. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडेल का, थांबणार नाहीये, वेगाने चालले चेंडू सीमेच्या बाहेर. काय घडलं तिथे पाहूया. पंच देखील तयारीमध्ये होते पंच चौकाराच्या, मात्र चेंडू मैदानाच्या आतमध्ये थांबला गेलाय. तर 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतोय, येतं वाईट टाकला गेला लेग स्टंपच्या बाहेर. आता बोल्ड टू इक्वेशन आहे. 6 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. आमच्या सोबत जोडलेले आहेत गणेश पाटील काटईचे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज अनिकेतला आपण पाहतोय. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न इथे आलाय. डॉट चेंडू म्हणजेच येणारे 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता असेल. घेऊया आपण नक्कीच डीजे यांच्यासोबत जाऊया, एक संगीत ऐकूया. नक्की शेवटच्या चेंडू काय घडले तर पायानं चेंडू अगोदर लागलं आणि त्यानंतर एष्ट्यानं देखील लागलं, मात्र बेस ट्रिप झाली नव्हती. हे पाहू शकता आपण. पुन्हा एकदा रिप्लेमध्ये प्रिन्स मूव्हीज यांच्या माध्यमातून दाखवला जात आहे. सुपर्ब लाईव्ह टेलिकास्ट. आमचे साईड अँगलमध्ये जे कॅमेरामॅन आहेत त्यांनी अतिशय जबरदस्त हा व्ह्यू आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केला होता. जर बेल्स पडले असते तर विकेट मिळाला असता. तोसिफ या चालू अंगामध्ये या खेळाडूने प्रभावित केलेला आहे. गोलंदाजीच्या माध्यमातून खूप चांगली गोलंदाजी केली आहे. 2 ते 3 मॅचेसमध्ये धावा डिफेन्स केलेल्या आहेत आपल्या षटकामध्ये. पाहूया या सामन्यामध्ये पाने घेऊन मैदानाच्या आतमध्ये हितेश चौधरी आलाय. काय मेसेज असेल खेळाडूंना की अगदी सिंगल धावा बनवायच्या प्रति चेंडू मागे. एक धाव जरी आली तरी आपण जिंकू शकतो, मात्र चेसिंग कंपल्सरी आहे कारण की ड्रेसिंगची पॅनल्टी इथे लागली गेली आहे यश 11 चाविंद्र टीम संघाला. तेच कुठेतरी आता बेनिफिट आहे की नाही पाहूया आपण. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज तौसिफ आपण पाहतोय. मॅन फ्रॉम टेंभवली. राईट हॅम ओ द विकेटने. हा चेंडू आपण पाहतोय गुडघ्यावर टेकून मारलाय. फिल्डिंग चांगली केली आहे. पहिली धाव आली आहे आणि पहिली धाव इथे तौसिफ खर्च करताना आपल्या गोलंदाजीमध्ये. धावसंख्या धावपलकावर इथे तुम्हाला पाहायला मिळते. 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. मोठा फटका समोर उडवलाय चेंडूला. आदित्य आहे तिथे, चुकी होणार नाहीये. बॅटर आउट. न्यू बॅटर टीमचे कॅप्टन हितेश मैदानाच्या आतमध्ये. हितेश चौधरी मालोडीचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय. समीकरण सोपं आहे, मात्र क्रिकेट आहे. काल मित्रांनो अगदी 4 धावा डिफेन्स झाल्या होत्या शेवटच्या षटकामध्ये. स्पार्टन 11 टीम संघाचा गोलंदाज भावेश कालचा हिरो ठरला होता शेवटच्या मॅचमध्ये आणि भरपूर एन्जॉय केला. खास करून स्पार्टन 11 टीम संघाने या मैदानावर आपला डान्स सेलिब्रेशन केला होता, जे वेस्ट इंडिज खेळाडू नेहमी करत असतात. लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, तौसिफ चेंडू खाली येतोय. ओ माय गॉड, झेल सुटली आहे आणि स्वप्न तुटलाय कारण की 2 धावा इथे हितेशने पूर्ण केलेल्या आहेत. 30 इयर्स सर्कलमध्ये शतरक्षक होता, मात्र तो पोहोचू शकला नाहीये. 2 धावाने 52 धावा धावफलकावर हितेचं खातं ओपन झालाय.
समीकरण पहा आता तुम्हाला पाहायला मिळेल. इक्वेशन दाखवला जात आहे. 3 चेंडू 4 धावांची आवश्यकता आहे. अजूनही एक धाव प्लस आहे ती म्हणजे यश 11 चाविंद्रा टीम संघासाठी. या मैदानावर अनेक रेकॉर्ड झालेले आहेत. छप्पनचा टार्गेट आहे. 52 झालेले आहेत. पुन्हा एकदा कट केल्या चेंडूला गॅप मध्ये खेळले. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक सिंगल धाव आली आहे. आता 3 धावा पाहिजे 2 चेंडू मध्ये. छप्पनचं टार्गेट आहे. 53 झालेले आहेत. 2 चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या चेंडूवर इथे एक धाव आली होती. त्यानंतर विकेट आला. त्यानंतर 2 धावा आल्या आणि एक सिंगल आली. 4 धावा आल्या. आता 2 धावांची आवश्यकता असेल. चला 2 चेंडू 2चं समीकरण आहे. प्रिन्स मूवीचं फक्त अपडेट बाकी होता. तेच आम्ही अनाउन्समेंट केलं होतं. थँक्यू. ते त्यांनी क्लिअर केलेलं आहे. बोल्टी इक्वेशन होता अगदी प्रिन्स मूवीचा होत असतो मित्रांनो. कारण की अगोदरच आपण 2 तास मध्ये ब्रेक घेतला होता. त्याचाच कुठेतरी थोडासा फटका बसला असावा आयोजक कमिटीला देखील. कारण की आज वेळेवर मॅचेस समाप्त करायचे आहेत. एक 40 प्लेचा प्रेक्षणीय सामना देखील आहे संध्याकाळी. रेकॉर्ड बनू शकता. हा गोलंदाज आहे चर्चेमध्ये. तोसिफ करू शकतो. पाहूया. बॅटर देखील तितकाच चांगला आहे खेळपट्टीवर आदित्य, ज्याने 3 चौकार 1 षटकार ठोकला आतापर्यंत. मोठा फटका खेळलाय. चेंडू हवेमध्ये. पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक आणि चुकी होणार नाहीये. अजून एक विकेट. बॅटर आउट. कालच्या सामन्याची आठवण आली आम्हाला. काल देखील अशा प्रकारचा सामना रंगला होता. शेवटच्या चेंडूवर धावा डिफेन्स केल्या होत्या. 2 धावा. आता पुन्हा एकदा 1 चेंडू 2 धावा. आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दीपेश गेलेला आहे. दीपेशने मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती. पाहूया. तौसिफने पुन्हा एकदा सिद्ध केलाय. माझ्यामध्ये आहे जिद्द. माझ्यामध्ये आहे क्रिकेट. काही गोलंदाजी सध्या चालू अंगामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे यश 11 चाविंद्रा टीम संघाला. याच्या अगोदर डीडी स्पोर्ट्स बिनार या मैदानात देखील त्यांनी धावा डिफेन्स केल्या होत्या. अगदी कमी धावा बाकी असताना गोलंदाजी दिली होती कॅप्टनने आणि त्या धावा डिफेन्स केल्या होत्या. पुन्हा एकदा इथे आज तुम्हाला पाहायला मिळते बोल्टी इक्वेशन होतं आणि आता शेवटच्या चेंडूवर मॅच आली आहे. 1 चेंडू 2 धावा. जर पॉवर शेला टीम मॅच बघत असेल तर ते देखील चर्चेमध्ये असतील की काल ते म्हणतात की तोंडातून घास काढला होता स्पार्टन 11 टीम संघाने, असंच म्हणू शकता आपण. तौसिफ गोलंदाज इथे सज्ज होत आहे गोलंदाजीसाठी. कंपल्सरी धावा बनवायच्याच आहेत. या आपल्या असोसिएशनचे नियम आहेत. भिवंडी इमर्जिनचे नियम सर्वांना लागू आहेत. ड्रेसिंग चेसिंग कंपल्सरी आहे. ड्रेसिंगच्या कुठेतरी धावा कुठेतरी माग पडताना यश 11 चाविंद्रा टीम संघाला यशला देखील आता ठाऊक असेल की या धावा आता 4 असत्या. मात्र 2 धावा अजूनही आहेत वाचवण्याकरिता. टाइम थोडंसं कमी घ्या तौसिफ प्लीज.
पंच विनोद नाईक सर तुम्हाला चर्चेत मध्ये टाकतायत की तुम्ही जास्त वेळ घेताय प्लीज. बॅटरला नो स्ट्राईकच्या बॅटरला हितेशला थोडंसं समजून सांगितलं की बॉल टाकण्या अगोदर आपण पुढे जाऊ नका. जोरदार टाळ्या. सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. एक चेंडू 2 धावा आणि त्या बनवायच्या आहेत त्या म्हणजे पाय टीम संघाला. तौसिफ गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेटने दीपेश सज्ज होतोय. पुढे निघून चेंडूला उडवलं हवेमध्ये आणि चेंडू चाललाय सीमा रेखा पार. मॅच फिनिश. गोल्डन 6 दीपेशच्या बॅट मधून.